नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर जामगे विषय चर्चेतला या चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आणि आज आम्ही सगळे मित्र मिळून आलोय बासरला। बासर येथे सरस्वती देवीचं दर्शन घेण्यासाठी आलोय आणि या बासर या पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आलोय। तुम्हाला एक घर बसल्या जागी सरस्वती देवीचं दर्शन आणि इथलं पर्यटन दाखवण्याचं काम आम्ही या चॅनलच्या माध्यमातून करू। त्यासाठी पाहत राहा इथून पुढचा कंटिन्यू व्लॉग। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील जे प्रेक्षक बासरला येतात त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे बासर हे स्थान तेलंगणामध्ये येतं आणि या तेलंगणामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बासरच्या रेल्वे स्थानकाच्या अगदी समोर हा पुतळा बसलेला आहे। आणि बासरच्या रेल्वे स्टेशन वरून आपल्याला गोदावरी नदीकडे येण्यासाठी ऑटो भेटतात आणि ते ऑटो 30 रुपये घेतात। आम्ही त्या ऑटोला 30 रुपये म्हणलं पण बार्गेनिंग करून 20 रुपयामध्ये आलो। ऑटोने 30 रुपयापर्यंत गोदावरी नदीपाशी आणतात आणि या गोदावरी नदीचं स्नान करून सगळे भाविक हे दर्शनाला जातात। आणि आम्ही या ठिकाणी गोदावरी नदीला आलोय आणि आपण पाहतोय या ठिकाणी सर्व भाविक गोदावरी नदीचं स्नान करत आहेत। गोदावरीच्या नदीच्या काठावरती आहेत ही बासर येथील गोदावरी नदी। त्यानंतर गोदावरी नदीवर बोटिंगची सुविधा आहे। या ठिकाणी आपण पर्यटक जे येतात ते गोदावरी नदीमध्ये बोटिंग करू शकतात आणि या ठिकाणी आम्ही आलोय आणि या ठिकाणी बोटिंगचा आस्वाद घेतोय पूर्ण मित्र। आता बोटवाला कुठे माहिती नाही पण जेव्हा येईल तेव्हा बोटिंग चालू करू। गोदावरी नदीचं दर्शन झाल्यानंतर गोदावरी नदीला स्नान केल्यानंतर अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटरवर सरस्वती देवीचं मुख्य मंदिर आहे। गोदावरी नदीपासून फक्त 1.5 किलोमीटर आहे। इथून जाण्यासाठी ऑटोही भेटतात आणि जवळ असल्यामुळे आपण पायी जाऊ शकतो। आणि सगळी आम्ही गोदावरी नदीचं दर्शन घेतल्यानंतर आता सरस्वती देवीच्या मुख्य मंदिराकडे निघालो। नदीपासून चालत आल्यानंतर इथं आपण सरस्वती देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराकडे आलो आणि या ठिकाणी इथून आपल्याला चालत सरस्वती देवीच्या मंदिरापर्यंत जाता येतं गाभाऱ्यापर्यंत।
आहे बासरचा माळावरचा हा व्ह्यू. आपण पूर्ण बासर पाहिलंय आणि हा शेवटचा माळावरचा व्ह्यू आहे जिथं व्यास गुफा म्हणतात त्या ठिकाणचा. आणि त्या ठिकाणाहून हे पूर्ण बासर दिसतंय. आपण त्याच्या एकदम शेवटच्या टोकाला आहोत. हा होता पूर्ण बासरचा परिसर. सरस्वती देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दररोज येत असतात. त्या ठिकाणी सरस्वती देवीला विद्येची देवता म्हटलं जातं. सरस्वती देवीचं मुख्य मंदिर आणि त्यानंतर व्यास गुफा म्हणून ज्या ठिकाणी सरस्वती देवीचा जन्म झाला अशी आख्यायिका आहे, अशी व्यास गुफा या ठिकाणी आहे. निसर्गरम्य परिसर आहे आणि या ठिकाणी लाखो भाविक दररोज या सरस्वती देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात. आपली जे नवीन मुलं ज्यांना नवीन शाळेमध्ये घालायचं असतं त्यांच्यावरती शिक्षणाचा संस्कार करण्याचं काम सुद्धा, लेखणीचा संस्कार करण्याचं काम या सरस्वती देवीच्या मंदिरामध्ये अनेक लोक करत असतात. हिंदू धर्मामध्ये असो किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून सरस्वती देवीला विद्येची देवता म्हटलं जातं आणि अशा विद्येच्या देवतेचं दर्शन आज आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलं. तुम्ही या ठिकाणी या भेट द्या आणि सरस्वती देवीचं दर्शन घेऊन सरस्वती देवीचा आशीर्वाद प्राप्त करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.